मुलांचा हट्टीपणा, उद्धट वागणं, खरं तर आजकाल हे खूपच कॉमन झाले नाही का? अनेक पालकांसाठी हे एक मोठं आव्हान बनलंय. मग या वागण्याला समोर जायचं कसं आणि आपल्या मुलांसोबतचं नातं पुन्हा कसं छान करायचं? चला आज आपण हेच सगळं टप्प्याटप्प्यानं समजून घेऊया. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मराठी रंगमध्ये. तुमची मुलं उलट उत्तरं देतात का? किंवा खूपच उद्धटपणे वागतात, ऐकत नाहीत, चिडचिड करतात? हा अनुभव आजकाल जवळजवळ प्रत्येक घरात येतोय. आणि मग अशा वेळी नेमकं काय करावं हेच सुचत नाही. पालक अगदी हताश होऊन जातात. आणि तुम्हाला वाटत असेल की ही फक्त तुमचीच समस्या आहे, तर तसं अजिबात नाहीये. खरं तर एका अंदाजानुसार 10 पैकी जवळपास 7 ते 8 घरांमध्ये हे चित्र आहे. म्हणजे बघा, तुम्ही या त्रासात अजिबात एकटे नाही आहात. ही गोष्ट सगळ्यात आधी लक्षात घ्या. बरं, मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी ही समस्या नेमकी आहे काय? मग याची सुरुवात झाली कुठून? ऐनवेळी म्हणजे जेव्हा असं काही घडतं तेव्हा काय करायचं? आणि हो, यावर लॉंग टर्म उपाय काय आहेत? यासोबतच आपण सकारात्मकतेची शक्ती आणि पुढे काय करायचं हे सगळं समजून घेणार आहोत. ओके, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. कोणती वागणूक आहे ही जी घरात एवढा तणाव निर्माण करते? बघा, ही काही कॉमन लक्षणं आहेत, जसे की उलट उत्तरं देणं, प्रत्येक गोष्टीसाठी हट्ट करणं, चिडचिड करणं, अनादर दाखवणं, जबाबदारी तर घ्यायचीच नाही. आणि साहजिक आहे, अशा वागण्याने पालकांची चिंता वाढणारच. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे वागणं काही एका रात्रीत तयार झालेलं नाहीये. त्याची मुळं खूप खोलवर गेली आहेत. चला जरा याच्या मुळाशी जाऊन बघूया की हे सगळं सुरू कुठून झालं. इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ही समस्या अचानक आलेली नाहीये. ती अनेक वर्षांपासून हळूहळू वाढत गेलेली आहे. बघा, साधारणपणे 4 ते 6व्या वर्षी लहान सहान चुकांवरून ओरडण्यापासून सुरुवात होते. मग 7 ते 11 वर्षांच्या काळात इतरांशी तुलना करणं, शिक्षा देणं, यामुळे हे वागणं अजून बिघडतं. आणि 12 वर्षानंतर तर ही समस्या एक मोठं संकटच बनून समोर उभी राहते. आणि हा फरक तर बघा, पालकांचं बालपण कसं होतं, साधं सोपं वातावरण. आणि आजच्या मुलांचं, त्यांच्यावर सामाजिक आणि अभ्यासाचा प्रचंड दबाव आहे. मोबाईल, इंटरनेट हे सगळंच आहे. या दोन जगांमध्ये अक्षरशः जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे आपल्या लहानपणीच्या पालकत्वाच्या पद्धती आज तशाच्या तशा लागू पडतीलच असं नाही. आपल्याकडून नकळत काही चुका होतात ज्या या समस्येचं कारण बनतात. कोणत्या चुका? तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी सारखं ओरडणं, दुसऱ्या मुलांशी सतत तुलना करणं, त्यांना मारणं किंवा त्यांचं म्हणणं ऐकूनच न घेणं. वडिलांची भूमिका तर फक्त शिस्त लावण्यापुरतीच राहते. याच गोष्टींमुळे खरं तर त्या नकारात्मक वागणुकीला खतपाणी मिळतं. बरं, मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जेव्हा मूल असं उद्धटपणे वागतं तेव्हा त्या क्षणी काय करायचं? यावर काही तात्काळ फर्स्ट एड उपाय आहेत का? चला तेच आता पाहूया. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते असं वाटेल तेव्हा हे 3 सोपे उपाय लक्षात ठेवा. पहिलं, शांतपणे फक्त सांगा, मी बघतोय की तू उद्धटपणे बोलतोयस. दुसरं, उपदेशाचं भाषण सुरू करू नका, वाद अजिबात वाढवू नका. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना थोडा वेळ आणि जागा द्या. त्यांचा राग त्यांना स्वतःहून शांत होऊ द्या. समजा मुलं जेवायला नकार देतात किंवा असाच काही हट्ट करतात, तेव्हा त्यांच्या वागण्याने आपल्याला किती त्रास होतोय हे अजिबात दाखवू नका. कारण त्यांना कळतं की या वागण्याने आपल्याला फरक पडतोय. तुम्ही जर शांत राहिलात तर तोच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा मेसेज असतो की अशा वागण्याने काहीही होणार नाही. ओके, हे झाले तात्काळ उपाय. पण आपल्याला कायमस्वरूपी बदल हवाय, बरोबर? मग त्यासाठी काही दीर्घकालीन उपाय बघूया, ज्यामुळे घरातलं वातावरणच आरोग्यदायी होईल. याची सुरुवात ना घरातल्या मोठ्या माणसांपासूनच करावी लागेल. म्हणजे तुम्ही बोलताना आणि वागताना मुलांसाठी एक सकारात्मक आदर्श बना. आई वडिलांनी आपसातले मतभेद मुलांसमोर मांडू नयेत. आजी आजोबांनी सुद्धा सगळ्यांशी आदराने बोलावं. आणि हो, मुलाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नका. कारण मुलं जे पाहतात तेच शिकतात. आता घरातलं वातावरण तर आपण सुधारू, पण बाहेरच्या जगाचं काय? त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, यावर लक्ष ठेवा. मोबाईलवर ते कोणते व्हिडिओ बघतायत, कोणते गेम खेळतायत हे तपासणं खूप गरजेचं आहे. विशेषतः ते आक्रमक गेम्स म्हणजे डिशुमवाले, त्यापासून त्यांना दूर ठेवा. कारण चुकीची संगत आणि चुकीचा कंटेंट त्यांच्या वागणुकीला चुकीची दिशा देऊ शकतो. आता आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी खरंच सगळं काही बदलू शकते. एक साधा पण खूप शक्तिशाली बदल, आणि तो म्हणजे आपला फोकस बदलणं. मुलांच्या चुकांऐवजी त्यांच्या चांगल्या गोष्टींवर लक्ष देणं.
एक साधी गोष्ट आहे, या जगातल्या प्रत्येक माणसाला कौतुक हवं असतं. ही आपली एक मूलभूत गरज आहे. आपल्याला जसं कौतुक आवडतं तसंच किंबहुना त्यापेक्षा जास्त ते मुलांना हवं असतं. आणि गंमत बघा, एका मुलाच्या दिवसभरातल्या साधारणपणे 85% गोष्टी चांगल्या असतात, पण आपलं लक्ष कुठे जातं? त्या 15% चुकांवर. आणि मग होतं काय की त्या चांगल्या गोष्टींकडे आपलं न कळतपणे दुर्लक्ष होऊन जातं. म्हणूनच आपल्याला हा दृष्टिकोन जाणीवपूर्वक बदलायचा आहे. तुमच्या मुलाने केलेल्या चांगल्या गोष्टी मुद्दाम शोधा आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करा. विश्वास ठेवा, ही एक छोटीशी गोष्ट तुमच्या नात्यात खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवू शकते. चला तर मग या सगळ्या चर्चेचा थोडक्यात आढावा घेऊया आणि बघूया की आपला पुढचा मार्ग कसा असणार आहे. एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवा, हा काही जादूची कांडी फिरवल्यासारखा होणारा बदल नाहीये. ज्या समस्या तयार व्हायला इतकी वर्ष लागली त्या सुटायलाही वेळ लागणारच. सगळ्यात महत्त्वाचं आहे संयम, आणि बदलाची सुरुवात ही आपल्याला स्वतःपासूनच करावी लागेल. तर मग शेवटी एकच प्रश्न आहे जो प्रत्येक पालकानं स्वतःला विचारायला हवा. तुम्ही तुमच्या मुलांमधल्या चांगल्या गोष्टी शोधायला तयार आहात का? आणि हो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.